नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा MDM योजनेबाबत किंवा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे। या पत्रात काय नमूद केले आहे आपण या पत्राचं वाचन करून स्पष्टीकरण सह समजून घेणार आहोत। या ठिकाणी दिनांक 5 सप्टेंबर 2024 ला हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी प्रति शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व या ठिकाणी आपण विषय बघू शकतो। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत या ठिकाणी संदर्भ देखील देण्यात आलेला आहे। या ठिकाणी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे कामकाज निश्चित करण्याबाबत तसेच संबंधित स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे कामकाजाबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यापूर्वी त्यांना बाजू मांडण्याची एक संधी देण्याबाबत व गट शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने पुढील कार्यवाही करण्याबाबत संदर्भाधीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। तथापि सदर शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही होत नसल्याच्या तक्रारी शासनाच्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या संघटनेद्वारे शासनास प्राप्त होत आहे। त्या अनुषंगाने आपणास पुढील प्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येत आहे। या ठिकाणी 1 नंबरला दिलेला आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना संदर्भाधीन दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या कामकाजा व्यतिरिक्त कोणतेही अन्य काम न देण्याबाबत सर्व शाळांना आपल्या स्तरावरून कळवण्यात यावे। दुसरी सूचना आहे स्वयंपाकी तथा मदतनीस यांना शाळा व्यवस्थापन समितीमार्फत परस्पर कामावरून कमी केले जात असल्याच्या तक्रारी शासनास प्राप्त होत आहे। त्या अनुषंगाने संबंधितांच्या कामकाजाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास त्याच्यावर कारवाई करण्यापूर्वी संदर्भाधीन शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी। तदनंतर गट शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने पुढील उचित कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्या। या ठिकाणी तिसरी सूचना आहे स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत संदर्भाधीन दिनांक 18 डिसेंबर 2023 मधील नमूद तरतुदीनुसार कार्यवाही न करणाऱ्यावर शासनाच्या प्रचलित नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी। या पद्धतीचं हे शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत त्यांना ज्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यांची बाजू न ऐकून त्यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून त्यांना कमी करण्यात येते। या संदर्भात शासनाने या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन म्हणून हे पत्र देण्यात आलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।